हे आहेत रात्रभर भिजवलेले अख्खे मसूर आणि ह्या मसूरची मी आज करणार आहे सुकी भाजी, जी पिठीबरोबर एकदम मस्तच लागते. तर हे जे भिजवलेले हे त्याच्यासाठी जे वाटण लागेल ते इथे जे समोर दिसतंय त्यासाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो, कांदा, लसूण आणि मिरची. ह्याचं फक्त वाटण करून घ्यायचं आणि पुढची स्टेप मी सांगतेच आहे पुढे. कढईमधील तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग घालायचं. ही नेहमीची फोडणी तडतडली की ते ज्यात आपण वाटण केलंय ते घालायचं. तेलामध्ये ते थोडं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये सुके मसाले जसं की धणेपूड, गोडा मसाला, हळद, लाल मिरची पावडर हे सगळं परतून घ्यायचं. मसूर टाकायचे आणि 1-2 मिनटं परतून घ्यायचे आणि कपभर थोडंसंच पाणी घालायचं, कारण की ही भाजी सुकी बनणार आहे आणि ही लवकर पण शिजते. आणि त्यानंतर आमचूर पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजी शिजू द्यायची. भाजी शिजता शिजता माझ्या लक्षात आलं की फ्रीजमध्ये थोडीशी मेथीची भाजी आहे, जी वेस्ट घालवण्यापेक्षा मी ह्या भाजीमध्ये ॲड केली. मसूर ही अशी भाजी आहे ना, जी माझी ऑल टाईम फेवरेट आहे. ती डाळ असो किंवा सुकी भाजी असो, कशीही असो, मसूर मला आवडतंच. आणि ही मी खाणार आहे ह्या पिठीबरोबर. मालवणी पिठी आणि साधी पिठी ह्या दोन्ही रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्याही तुम्ही पाहून घ्या. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.